चला तर आज आपण बनवणार आहे करंज्या. तर करंज्याला लागणारं साहित्य तर आपण हे अर्धा किलो मैदा आहे, त्याच्यातला आपल्याला अर्धा घ्यायचा आहे. तर आपण चाळून घेऊया मैदा. चाळून घेतलेला याच्यामध्ये काही असेल म्हणून, पण नाही याच्यात काही. तर आपल्याला टाकायचं याच्यामध्ये 2 चमचे तूप गरम करून. 2 चमचे म्हणजे चांगलं मोठे चमचे घ्यायचे एवढं. याच्यात आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे खायचा, त्याच्यामुळे आपली करंजी चांगली टम फुगती. तूप आपल्याला गरम करून घ्यायचे. तूप गरम झालेलं आहे, आपण टाकून घेऊया आता गरम गरम. मग आपलं पिठे कसं घ्यायचं हे होईल. आपल्याला पाणी टाकून थोडंसं हे करून घ्यायचे, मळून घ्यायचे. आपल्याला लई घट्ट पण थिंबायचं नाही आणि पातळ पण थिंबायचं नाही. पीठ असं एकदम मीडियम थिंबायचं आहे आणि थोडा वेळ भिजायला ठेवायचं आपल्याला. झालेलं आपलं पीठ मळून. आता पीठ भिजूस तर आपण खोबरं खिसून घेऊया. चला तर आपण आता खोबरं घेऊया खिसून. साखर घ्यायला पाव किलो आहे ही. मिक्स करून घेऊया याच्यामध्ये. साखरेमध्ये मी इलायची टाकलेली आहे. मिक्स करून घेऊया. आता घेऊया करंज्या करून. पीठ भिजलेलं आहे आपलं. बघा आपली आपण छोटीशी पोळी लाटलेली आहे. जास्ती जाड नाही, जास्ती पातळ नाही. बघू शकतात आपली करंजी कशी बनलेली आहे एकदम. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व करंज्या बनवून घ्यायच्या आहेत. पाहू शकतात तुम्ही. एकदम अशाच प्रकारे आपल्याला सर्व करंज्या बनवून घ्यायच्या आहेत. आता आपण तळून घेऊया. तर चला तर आपण कढई ठेवून घेऊया गरम करायला. करंज्या तळायला आपल्याला काय तेल लागत नाही, पण एक दोन तळायला खूप वेळ लागतो, म्हणून आपण थोडंसं जास्त तेल टाकून घ्यायचं. तर मी करंज्या बनवीत होते तेव्हा माझ्या मुलानं छोटासा मोदक बनवलेला आहे. ते पण तळून घेते मी, नाही तर तो बार बार पुन्हा विचारून मम्मी ते माझा मोदक कुठं गेला. चला आपण टाकून घेऊया आपल्या सगळ्या करंज्या तळून घेऊया. आपल्या करंज्या कशा टम फुगल्यात.
आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत बघा.